आकाशवाणी मुंबई. अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र उद्यापासून. महाराष्ट्राचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उद्या विधिमंडळात सादर होणार. देशातल्या व्यावसायिक वाहन चालकांसाठी सहकारी संघटना स्थापन करण्याची केंद्र सरकारची योजना. जपानमध्ये होक्काइडो किनाऱ्यावर विनाशकारी भूकंप होण्याचा तज्ज्ञांचा इशारा. आणि चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचं भारतापुढं विजयासाठी 252 धावांचं आव्हान. भारताची आश्वासक सुरुवात. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र उद्यापासून सुरू होत असून ते 4 एप्रिलपर्यंत चालेल. या दुसऱ्या सत्रात 2025-26च्या अनुदान मागण्या आणि विनियोग विधेयकावर चर्चा आणि मतदान होईल. या काळात एकंदर 20 बैठका होतील. बँकिंग कायदे सुधारणा विधेयक, कोस्टल शिपिंग विधेयक आणि रेल्वे सुधारणा विधेयक यासह अनेक विधेयकं या सत्रामध्ये मंजुरीसाठी चर्चेला घेतली जातील. महाराष्ट्राचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उद्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर होणार आहे. महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार आधी विधानसभेत आणि त्यानंतर विधान परिषदेत सादर करतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्यासह काही महत्त्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पात होण्याची अपेक्षा आहे. देशातल्या व्यावसायिक वाहन चालकांसाठी सहकारी संघटना स्थापन करणार असल्याची घोषणा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज केली. अहमदाबादमध्ये जेतलपूर इथं अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेच्या सुवर्णमहोत्सवी समारंभात ते आज बोलत होते. पुढच्या 5 वर्षात 2 लाख सेवा सहकारी संस्था आणि प्राथमिक दूध उत्पादक संस्थांना सहकारी योजनेत समाविष्ट करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले. त्याआधी अमित शहा यांनी अहमदाबाद इथं सस्तू साहित्य मुद्रणालय ट्रस्टमध्ये 24 पुनर्मुद्रित पुस्तकांचं प्रकाशन केलं. देशातल्या सर्व नागरिकांसाठी आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेच्या 48व्या वर्धापन दिन सोहळ्याला दूरदृश्य प्रणालीद्वारे ते आज संबोधित करत होते. देशातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी, संशोधनाला मदत करण्यासाठी आणि त्यांच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था आघाडीवर आहे, असं नड्डा म्हणाले. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केलं. सरकार आरोग्य व्यवस्थेची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. भाजपा देशात फूट पाडण्याचं काम करत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते आज मुंबईत पक्षाच्या निर्धार सभेत बोलत होते. वन नेशन वन इलेक्शन एकाधिकारशाहीकडे नेणारं असून त्याचा देशाला धोका आहे, अशी टीका त्यांनी केली. भाजपा महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवत आहे, असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या मंगळवारपासून 2 दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर जाणार आहेत. मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन समारंभाला ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. न्यूयॉर्कमधल्या संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात उद्यापासून सुरू होणाऱ्या कमिशन ऑन द स्टेटस ऑफ विमेनच्या 69व्या सत्रात भारताचं प्रतिनिधिमंडळ सहभागी होणार आहे. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्याकडे या प्रतिनिधिमंडळाचं नेतृत्व असेल. या सत्रात अन्नपूर्णा देवी भारताचं म्हणणं मांडतील. तसंच मंत्रिस्तरीय गोलमेज परिषदेतही त्या भाग घेतील. याशिवाय महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणाविषयीच्या इतर चर्चांमध्येही त्या सहभागी होणार असल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र www.newsonair.gov.in या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता. माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 ॲनिमेशन, गेमिंग, ई स्पोर्ट, कॉमिक्स, चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा. क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये होक्काइडो किनाऱ्यावर विनाशकारी भूकंप येऊ शकतो असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
तोहोकू आणि होक्काइडो विद्यापीठातल्या संशोधकांनी केलेल्या संशोधनातून हा इशारा दिला आहे. समुद्राखालच्या खंदकात अतिरिक्त ऊर्जा तयार झाल्यामुळं त्याचं 9 रिश्टर स्केल इतक्या तीव्र भूकंपात परिवर्तन होऊ शकतं, असं या संशोधकांचं म्हणणं आहे. पुढच्या 30 वर्षात या प्रदेशात 8.8 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप होण्याची शक्यता 7 ते 40% आहे, असंही या संशोधकांचं म्हणणं आहे. चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज दुबईत सुरू असलेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडनं भारतापुढं विजयासाठी 252 धावांचं आव्हान ठेवलं आहे. न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 50 षटकात 7 गडी गमावून 251 धावा केल्या. डॅरिल मिशेलनं सर्वाधिक 63 धावा केल्या. मायकेल ब्रेसवेलनं नाबाद 53 धावांचं योगदान दिलं. भारतातर्फे वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करत असताना भारताची सुरुवात आश्वासक झाली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या गड्यासाठी 105 धावांची भागीदारी केली. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 25 षटकात 2 बाद 122 धावा झाल्या होत्या. 5व्या खेलो इंडिया हिवाळी स्पर्धेला काश्मीरमधल्या गुलमर्ग इथं आजपासून सुरुवात झाली. आज पहिल्या दिवशी झालेल्या स्पर्धांमध्ये स्की पर्वतारोहण, अल्पाईन स्कीइंग, स्नो बोर्डिंग अशा विविध हिवाळी खेळांचा समावेश होता. ही स्पर्धा 12 मार्चपर्यंत सुरू होणार असून देशभरातून 550हून अधिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. मणिपूरमध्ये भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सच्या जवानांनी काल संयुक्तपणे शोध मोहीम राबवून मोठ्या प्रमाणावर युद्धसामग्री जप्त केली. मणिपूरमध्ये जिरीबाम, तेग्नोपाल, काक्षिंग, उखरुल, इम्फाळ पूर्व आणि पश्चिमेच्या डोंगराळ तसंच सखल भागातल्या जिल्ह्यांमध्ये मणिपूर पोलीस, सीआरपीएफ, बीएसएफ आणि आयटीबीपीच्या सहकार्यानं ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत 25 शस्त्र, आयडी, ग्रेनेड, दारुगोळा आणि इतर युद्धसामग्री जप्त करण्यात आली. तसंच कांगपोकपी या जिल्ह्यातले बंकरही उद्ध्वस्त करण्यात आले. मुंबईत होणाऱ्या वेव्ज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटच्या निमित्तानं ॲनिमेशन स्पर्धा आयोजित केली आहे. भारतातल्या ॲनिमेशन क्षेत्राला चालना देण्यासह मांगा, वेबटून आणि ॲनिमेशन या शैलीमधल्या भारतीय प्रतिभेला जगासमोर आणणं हा या स्पर्धेचा उद्देश आहे. या स्पर्धेसाठी नोंदणीसह अधिक माहितीकरता आपण wavesIndia.org या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. नागपूरमध्ये मिहान इथं उभारलेल्या पतंजली फूड अँड हर्बल पार्कचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. या प्रकल्पासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असून संत्र्याची दर्जेदार कलमं तयार करण्यासाठी पतंजली आणि राज्य शासन सर्व सुविधांनी युक्त आधुनिक नर्सरी उभारेल, असंही त्यांनी सांगितलं. या प्रकल्पाला दररोज सुमारे 800 टन संत्र्याची आवश्यकता असून यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळणार असल्याचं नितीन गडकरी यावेळी म्हणाले. या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. श्रीलंकेत अविस्वेल्ला इथं आज साईबाबांच्या मंदिराचं उद्घाटन झालं. भारताचे श्रीलंकेतले उच्चायुक्त संतोष झा, ग्लोबल शिर्डी साई फाउंडेशनचे CB सतपथी तसंच मोठ्या संख्येनं भाविक यावेळी उपस्थित होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र उद्यापासून. महाराष्ट्राचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उद्या विधिमंडळात सादर होणार. देशातल्या व्यावसायिक वाहन चालकांसाठी सहकारी संघटना स्थापन करण्याची केंद्र सरकारची योजना. जपानमध्ये होक्काइडो किनाऱ्यावर विनाशकारी भूकंप होण्याचा तज्ज्ञांचा इशारा. आणि चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचं भारतापुढं विजयासाठी 252 धावांचं आव्हान, भारताची आश्वासक सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.